थँक्यू सो मच भगवती मॅडम. मी संगम सूर्यवंशी तुम्हा सर्वांचं बिझनेस अपॉर्च्युनिटी मीटिंग मध्ये जोरदार क्लॅपिंग स्वागत करत आहे. जोरदार क्लॅपिंग करायचे आहेत. खूप जबरदस्त असा आजचा दिवस तुमच्यासाठी आहे आणि महत्वाच्या सूचना या कॉलवर हा जो कॉल आहे तो व्हिडिओ कॉन्फरन्सिंग कॉल आहे. या कॉलवरती तुम्हाला व्हिडिओ ऑन करून बसणं गरजेचं आहे. त्याच्याबरोबर नोटपॅड घेऊन बसणं गरजेचं आहे कारण तुम्ही आज बिझनेस अपॉर्च्युनिटी बघण्यासाठी आलेला आहेत आणि याच्यातून तुमचं भवितव्य होणार आहे. आणि ज्या काही इथं गोष्टी सांगितल्या जातील त्या तुम्हाला लिहून घेणं गरजेचं आहे कारण याच बेसवरती याच नोट्सवरती तुम्ही तुमचं फ्युचर बनवणार आहात. तत्पूर्वी मी माझी ओळख करून देतो. माझं नाव संगम सूर्यवंशी. बाय बॅकग्राऊंड माझं एज्युकेशन जे आहे ते बी मेकॅनिकल मास्टर ऑफ इंजिनिअरिंग आहे आणि मी एक लेक्चरर म्हणून काम करतो. या अपॉर्च्युनिटीची ओळख झाली ती माझ्या हेल्थच्या संदर्भातून. मी माझं टोटली 36 केजी वेट लॉस केलं या अपॉर्च्युनिटीच्या माध्यमातून आणि कामाला सुरुवात केली त्यावेळी माझा फर्स्ट महिन्याचा इन्कम होता 4,932 रुपये आणि लास्ट सिंगल महिन्याचा इन्कम आहे 2,93,000. सो थँक्स टू दिस वंडरफुल बिझनेस अपॉर्च्युनिटी मीटिंग. सो मी पुन्हा एकदा तुमचं हर्बल लाईफ बिझनेस मीटिंग अपॉर्च्युनिटी मध्ये जोरदार क्लॅपिंग स्वागत करत आहे आणि आता आपण प्रेझेंटेशनला सुरू करणार आहे. येस, येस. तर आजचा जो दिवस आहे याच्यामध्ये तुम्हाला खूप काही नोट्स लिहून घ्यायचे आहेत. प्रिपेअर जे काही नोट्स तुम्हाला दिल्या जातील त्या नोट्सच्या माध्यमातून तुम्हाला फ्युचर घडवायचं आहे. येस, तर मी पुन्हा एकदा स्वागत करतो हर्बल लाईफ अपॉर्च्युनिटी मीटिंग मध्ये आणि मी जसं सांगेन की आपली जी हर्बल लाईफ अपॉर्च्युनिटी मीटिंग मध्ये तुम्हाला फ्युचर मध्ये कशा पद्धतीने स्वतःला घडवलं जाणार या सगळ्या गोष्टी सांगितल्या जाणार आहेत. पण याच्यामध्ये महत्वाचं आहे की या काही सूचना आहेत. आपलं जी मीटिंग होणार आहे ते 1 तासाची असेल. त्याच्यामध्ये तुम्ही चांगल्या अटायर मध्ये बसणं गरजेचं आहे. त्याच्याबरोबर डायरी पेन घेऊन बसणं गरजेचं आहे. ज्यामुळे तुम्हाला या ज्या गोष्टी सांगितल्या जातील त्याच्या माध्यमातून तुम्हाला पुढे काम करता येईल. नेक्स्ट, येस. ही माझी पर्सनल स्टोरी आहे. सो वेलकम टू हर्बल लाईफ न्यूट्रिशन या बिझनेस अपॉर्च्युनिटी मध्ये मी पुन्हा एकदा तुमचं स्वागत करत आहे. नेक्स्ट, तर हे आहेत आपल्या कंपनीचे फाउंडर मेंबर मार्क ह्यूज सर, ज्यांनी हर्बल लाईफ न्यूट्रिशन ही कंपनी फाउंड केली. त्याच्यामागे कारण होतं की लॉस एंजलिस येथे ही कंपनी फाउंड केली आणि याच्यामध्ये इमोशनल रिझन होतं. म्हणजे त्यांची आई जी होती अॅना ह्यूज यांचे वाढत्या लठ्ठपणामुळे डेथ झाले. सो असं जगामध्ये कोणाचंही डेथ होऊ नये या कारणास्तव कंपनी फाउंड करण्यात आली आणि ही कंपनी जी आपली फाउंड झाली ती फर्स्ट लॉस एंजलिस येथे झाली. येस मॅम. सो हे आहे कंपनीचं विजन, मिशन आणि व्हॅल्यूज. आवर मिशन चेंजिंग पीपल्स लाईफ. कंपनीचं मिशन आहे की चेंजिंग पीपल्स लाईफ. दुसरं आहे मिशन ज्या लोकांना आरोग्याची गरज आहे त्यांना आरोग्य प्रोव्हाइड करणं. त्याच्याबरोबर ज्यांना इन्कमची गरज आहे त्यांना इन्कम मिळवून देणं. या दोन्ही गोष्टीमध्ये कंपनी काम करते आणि हे सगळं जे कामकाज चालतं ते पूर्णपणे इथिकली राईट आणि ऑनेस्टली चालतं. तर आज बघायला गेलं हर्बल लाईफ टुडे आजच्या कंडिशनला हर्बल लाईफ काय आहे तर हर्बल लाईफ टोटली 44 वर्ष झालं जुनी कंपनी आहे. याच्यामध्ये आता सध्याच्या सिच्युएशनला 95 कंट्रीज मध्ये आपलं कामकाज चालतं. 10 करोड पेक्षा जास्त सॅटिस्फाईड कस्टमर्स यांच्या आपल्यासोबत जोडलेले आहेत. त्याच्याबरोबर नेट अॅन्युअल टर्नओव्हर 58,000 करोड प्लस आहे. म्हणजे बघा इतका मोठा जो टर्नओव्हर आहे अशा कंपनी सोबत काम करण्याची संधी तुम्हाला आहे. त्याचबरोबर आपली कंपनी जी आहे ती वेलनेस इंडस्ट्रीमध्ये काम करते. प्रीमियम कंपनी आहे वेट मॅनेजमेंट मध्ये. जगातील नंबर 1 ची कंपनी म्हणून ओळखली जाते. आता बघा याच्यामध्ये 95 कंट्रीजचे इथे जेवढे फ्लॅग दिसत आहेत त्या ठिकाणी आपली कंपनी जाऊन पोहोचलेली आहे. सो एवढ्या मोठ्या कंपनी सोबत काम करण्याची बिझनेस अपॉर्च्युनिटी सोबत तुम्हाला जोडण्याची संधी आहे. तर हा आहे आपल्या कंपनीचा ग्राफ. 1980 साली ज्यावेळी कंपनी स्टार्ट झाली त्यावेळी $2 मिलियन एवढा कंपनीचा ग्रोथ चार्ट होता. आज तो झालेला आहे $8.2 बिलियन. इतक्या ह्यूज टर्नओव्हर असणाऱ्या कंपनी सोबत काम करण्याची तुम्हाला मोठी संधी आहे. त्याचबरोबर आपली कंपनी जी आहे ती न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजला लिस्टेड आहे. न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज म्हणजे की जिथं फक्त जगातील 500 फॉर्च्यून कंपन्या टॉपच्या कंपन्या लिस्टेड असतात त्याच्यामध्ये आपल्या कंपनीचं नाव आहे. येस, तर आज आपल्या इंडियामध्ये जर हर्बल लाईफची कंडिशन बघितली तर 1999 साली इंडियामध्ये सुरू झाली. 5 लाख प्लस असोसिएट्स
काम करत आहेत. त्याच्याबरोबर 12 सेल्स सेंटर्स आहेत, 16 वेअर हाऊसेस आहेत, 8 क्यूआरसी सेंटर आहे. त्याच्याबरोबर आपली कंपनी जी आहे ती इंडियन डायरेक्ट सेलिंग असोसिएशनची मेंबर आहे. मिल रिप्लेसमेंट मध्ये पायनियर आहे. कंपनीचं हेड ऑफिस बेंगलोर येथे आहे. त्याच्याबरोबर रिजनल ऑफिस जे आहे अहमदाबाद, मुंबई येथे आहे. येस. आणि कंपनीला राष्ट्रीय गौरवरत्न अवॉर्ड मिळाला. भारतीय इकॉनॉमीमध्ये खूप मोठा बदल करण्यापाठीमागे कंपनीचा हात आहे. त्यामुळं कंपनीला भारत सरकारतर्फे राष्ट्रीय गौरवरत्न अवॉर्ड 2007 साली मिळाला. येस. त्याचबरोबर हे कंपनीचे आपले चेअरमन आहेत मायकलो जॉन्सन, ज्यांना अमेरिकेचा बेस्ट प्रेसिडेंट इंटरनॅशनल 17 इयर्स असा अवॉर्ड आहे. ज्यांनी वॉल्ट डिस्नी अशा मोठ्या मतलब कार्टून नेटवर्क्स वगैरे असे मोठमोठे चॅनल किती लोकांना माहित आहेत, कार्टून नेटवर्क्स अशा मोठमोठ्या चॅनेल्सला काम केलेलं आहे. आणि ते आपल्या कंपनीचे सीईओ आहेत, चेअरमन्स आहेत मायकलो जॉन्सन. येस. त्याचबरोबर हे आहे हार्बल लाईफ, आपला जो कंपनीचा न्यूट्रिशन बेस आहे त्याचा ऍडवायझरी बोर्ड आहे. जगातील टॉपचे 200 पेक्षा जास्त डॉक्टर्स, 300 पेक्षा जास्त सायंटिस्ट आपल्या कंपनी सोबत काम करत आहेत. त्यातले काही हे जे डॉक्टर्स आहेत जसं स्टीवन, डॉक्टर डेव्हिड हिपर, डॉक्टर ग्रांटन हे टॉपचे डॉक्टर आहेत. ज्याच्यामध्ये बघितलं तर डेव्हिड हिपर, लुईस इग्नारो हे टॉपचे डॉक्टर आहेत. असे डॉक्टर की ज्यांना नोबेल पारितोषिक मिळालंय. नोबेल पारितोषिक माहिती आहे? नोबेल पारितोषिक, नोबेल पारितोषिक अशा डॉक्टर म्हणते की जगामध्ये असे काही इनोव्हेशन्स आहेत जे इनोव्हेशन फक्त त्यांनीच केलेलं आहे, ते इनोव्हेशन कोणीही केलेलं नाही, असे डॉक्टर. त्याचबरोबर जर इंडियामध्ये बघितलं, मेडिकल अँड सायंटिफिक इंडियामधून ऍडवायझरी बोर्ड आहे ते म्हणजे अनुप मिश्रा असतात, जे दिल्लीच्या फोर्टिस हॉस्पिटलचे हेड आहेत. जर शुगरवर कोणाला बोलायचा अधिकार असेल ते फक्त अनुप मिश्रांना आहे. यांना पद्मभूषण आणि बीसी रॉय असे 2 अवॉर्ड आहेत. त्याचबरोबर माजी 2 प्राईम मिनिस्टर आहेत, त्यांचं पर्सनल फिजिशियन म्हणून यांनी काम केले. असे दिग्गज डॉक्टर इंडियामधून काम करत आहेत. आज जर बघायला गेलं, तुम्हाला हे सांगण्यापाठीमागे हेतू, तर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन काय सांगते, तर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन सांगते की जगामध्ये सगळ्यात जास्त जे डिसीजेस आहेत ते कोणते आहेत, तर 5 लाईफस्टाईलचे डिसीज बघा कोणते आहेत. टाईप 2 डायबिटीस आहे, हार्ट डिसीज आहे, हाय ब्लड प्रेशर आहे, स्ट्रोक आहे, सर्टन फॉर्म्स ऑफ कॅन्सर आहे. हे असे अनेक आजार आहेत. हे 5 आहेत, पण याच्यावर भरपूर काही आजार आहेत. हे सगळं होण्यापाठीमागं रेड मार्क मध्ये लिहिलेलं आहे बघा तिथं. ओबेसिटी इन्क्रीजेस द रिस्क फॉर ऑल दिस डिसीज. म्हणजे जगातील सगळ्यात जास्त मोठे आजार होण्यापाठीमागं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे काय, ओबेसिटी. सो या माध्यमातून तुम्हाला कशी काम करण्याची संधी आली, तर याच्यासाठी हे जगातील सगळे जे आजार होत आहेत याला ओव्हरकम करण्यासाठी, याला सॉल्व्ह करण्यासाठी महत्वाचं म्हणजे ते काय आहे, हर्बल लाईफ न्यूट्रिशन. हे जगातील नंबर 1 न्यूट्रिशन आहे, जे तुम्हाला वेट मॅनेजमेंट मध्ये पायोनियर आहे, मिल रिप्लेसमेंट मध्ये पायोनियर आहे. आणि हे घेतल्यामुळे तुम्ही फिट अँड फाईन लाईफ जगू शकता. का हर्बल लाईफ न्यूट्रिशन गरजेचं आहे, हर्बल लाईफचे प्रोडक्ट का, तर सिग्निफिकंटली डिझाईन आहे, सायंटिफिकली तुम्हाला डिझाईन केलेलं आहे. प्रोव्हाइडेड बाय बॅलन्स न्यूट्रिशन. याच्यामध्ये शरीराला लागणारे सर्व पौष्टिक घटक आहेत. 100% व्हेजिटेरियन आहेत. कन्व्हिनियंट टू प्रिपेअर एनीवेअर एनी टाइम. तुम्ही कुठेही कोणत्याही टाइमला विदिन मिनिट मध्ये प्रिपेअर करू शकता. आणि महत्वाचं म्हणजे ग्रेट इन टेस्ट, एकदम छानशा टेस्ट मध्ये. बाय न्यूट्रिशन, बाय हर्बल लाईफ न्यूट्रिशन महत्वाचं म्हणजे काय, ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. शरीराची फिजिकल मेंटल ग्रोथ डेव्हलप करायला इम्पॉर्टंट आहे, सपोर्ट करतं. इम्प्रूव्ह इम्युनिटी, डिटॉक्सिफिकेशन करण्यासाठी मदत करतं. अँटी एजिंग हा सगळ्यात महत्वाचा फॅक्टर आहे. अँटी एजिंग आहे याच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. इन्क्रीज एनर्जी लेवल अँड व्हायटॅलिटी. सर या सर्व गोष्टी खातर जगातील नंबर 1चं न्यूट्रिशन हे यूज केलं जातं. अबाउट अवर प्रोडक्ट म्हणलं तर 100% व्हेजिटेरियन आहेत, सर्टिफाईड बाय फूड रिसर्च अँड अनालिसिस सेंटर अँड मॅन्युफॅक्चरिंग बाय ISO 9001 फॅसिलिटी ऑफ इंडिया. सो अशा बिग अपॉर्च्युनिटी सोबत आपल्याला काम करण्याची संधी आहे. आणि हे यूज करणारे लोक कोण आहेत, तर जगातील टॉपचे लोक म्हणजे क्रिस्टियानो रोनाल्डो, फुटबॉल चॅम्पियन, यस, यांच्यासाठी जोरदार क्लॅपिंग करू शकता. त्याच्याबरोबर आहेत MC मेरी कॉम, या सुद्धा आपल्या कंपनी सोबत जुडलेल्या आहेत. त्याच्यावर नेक्स्ट आहेत आपले क्रिकेट सेन्सेशन, इंडियाचे बेस्ट विराट कोहली, यांच्यासाठी जोरदार क्लॅपिंग करू शकता. असे नंबर 1 प्लेयर्स आज आपल्या न्यूट्रिशन, हर्बल लाईफ न्यूट्रिशन सोबत जुडलेले आहेत.
आता तुम्ही म्हणाल हे सगळं सांगण्यापाठीमागे हेतू काय? तर हे आपल्या कंपनीची हिस्ट्री आहे, जी जगातील नंबर 1 कंपनी होण्यापाठीमागे कारणीभूत आहे. आणि तुम्ही जे आलेला आहात ते म्हणजे काय? यासाठी इन्कम. कशा पद्धतीनं तुम्हाला इन्कम मिळू शकतो. आणि याच्यामध्ये लिहिलेलं आहे बघा, ग्रेट प्रॉडक्ट लीड टू ग्रेट इन्कम अपॉर्च्युनिटी. तुम्ही एखाद्या चांगल्या कंटेंट बरोबर, चांगल्या मार्केटमध्ये असणाऱ्या गोष्टी बरोबर जुडत असाल, तर तुम्हाला इन्कम कमवण्याची संधी खूप मोठी आहे. कारण आज तुम्ही या बिझनेस अपॉर्च्युनिटी सोबत जुडताय, तर फक्त भारतामध्येच नाही, तर तुम्हाला 95 कंट्रीज मध्ये काम करण्याची संधी आहे. सो स्वतःसाठी जोरदार क्लॅपिंग करा. कारण की आज तुम्ही 95 कंट्रीज मध्ये काम करणार आहे. आता हे काम केल्यानंतर काय बेनिफिट भेटणार? पहिला बेनिफिट आहे रिटेल इन्कम, ताजा पैसा. किती लोकांना गरजेचं वाटतं की रोज मला इन्कम यावं? येस. तर सर्वांना गरजेचं आहे रिटेल इन्कम. दुसरं होलसेल, तिसरं रॉयल्टी, चौथं बोनस, पाचवं महत्वाचं आहे बघा. बऱ्याच ठिकाणी आपण काम करतो, पण स्पेशल व्हेकेशन्स तुम्ही चांगलं काम केलं तर कंपनी फक्त इन्कम देत नाही, त्याच्याबरोबर तुम्हाला स्पेशल व्हेकेशन्स देते आणि तुम्हाला डे बाय डे ग्रोथ होण्यासाठी स्पेशल ट्रेनिंग देते. येस. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं भेटतात. आणि हे जे आहे जसं की रिटेल, होलसेल, रॉयल्टी, बोनस, स्पेशल व्हेकेशन, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला इथं भेटणार. आता तुम्ही या कंपनी सोबत आपल्या बिझनेस अपॉर्च्युनिटी सोबत जुडण्याचा निर्णय सिंगल घेताय, तर कंपनी तुम्हाला 1% नाही, 2% नाही, विदाउट इन्व्हेस्टमेंट 25% प्रॉफिट ऑफ मार्जिन देते. जर तुम्ही थोडंसं स्मार्ट वर्क करताय, तर 35% व्हीआयपी डिस्ट्रीब्युटर, 42% याच्यामध्ये दोन लेवल आहेत, सक्सेस बिल्डर आणि क्वालिफाईड प्रोड्युसर. म्हणजे 42% टेम्पररी लेवल, 42% परमनंट लेवल. आणि या कंपनी सोबत तुम्ही काम करण्याचा निर्णय घेताय, कंपनीची बेस्ट लेवल ती म्हणजे 50% सुपरवायझर लेवल. या लेवल सोबत तुम्हाला काम करण्याची संधी आहे. आणि याबरोबर तुम्ही 50% पार्टनरशिप लेवल प्रॉफिट ऑफ मार्जिनला काम करू शकता. येस. नेक्स्ट. याच संधीसोबत तुम्ही घरातून काम करू शकता. 2 तास डेली काम करून तुम्ही एक्स्ट्रा इन्कम कमवू शकता. मॉर्निंगचे 2 तास, इव्हिनिंगचे 2 तास ऑनलाईन माध्यमातून काम करून तुम्ही चांगला इन्कम कमवू शकता. परंतु तुम्हाला इथं जे ऑलरेडी लोक काम करत आहेत यांची स्टोरी काय आहे हे सांगण्यासाठी इथे जे सक्सेसफुल लोक आहेत त्यांची आता आपण स्टोरी घेणार आहोत. येस. तर इथं आपल्या सोबत आहेत कविता करियप्पा मॅडम, त्यांची आपण स्टोरी पाहूया. येस कविता मॅडम. येस. नमस्कार सर. थँक्यू सर. नमस्कार सर्वांना. माझे नाव कविता करियप्पा आहे. मी बाय बॅकग्राऊंड एक क्लॉथ शॉप चालवते. येस कविता मॅडम बोला तुम्ही. बाय बॅकग्राऊंड मी एक क्लॉथ शॉप चालवते. मला ह्या कम्युनिटीची ओळख झाली, मी एक्स्ट्रा इन्कम साठी जॉईन झाले होते. माझे मेंटर आहेत मिस्टर मजिद सर, ज्यांच्याकडून मला ही अपॉर्च्युनिटी मिळाली. मी ही अपॉर्च्युनिटी ऍक्सेप्ट केले व माझ्या मिस्टरांना सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझ्या मिस्टरांनी हे गुड फ्युल हे न्यूट्रिशन घेऊन अमेझिंग असं 19 किलोचं फॅट लॉस केलं आहे. त्याचबरोबर मी देखील हे न्यूट्रिशन घेऊन 7 किलोचं फॅट लॉस केले आहे. आणि सर्वात महत्वाचं, आमच्या दोघांचा हा रिझल्ट बघून सर्वजण आम्हाला विचारायला लागले, असं तुम्ही काय केलं जेणेकरून तुमच्यातला हा बदल खूप छान दिसून येत आहे. इथे आम्हाला मिळालं ते सर्वात महत्वाचे ट्रेनिंग जे ऑनलाईन असो ऑफलाईन असो, मी ट्रेनिंग घेत गेले, शिकत गेले आणि जे काही शिकलं ते सर्वात महत्वाचं मी इम्प्लिमेंट करत गेले. इम्प्लिमेंट करत असताना कधी ऑनलाईन वर्क केले, कधी ऑफलाईन वर्क केले. असं करत करत आम्ही आता फन, फूड, एन्जॉयमेंट, पार्टीज करत करत हे आपलं वर्क चालू केलेलं आहे. हेल्थ कॅम्प केले आम्ही. त्याचबरोबर सर्वात महत्वाचं म्हणजे इथे मला आवडलं ते सर्वात महत्वाचं रिकॉग्निशन. इथलं रिकॉग्निशन खूप छान आहे. रिकॉग्निशन भेटतं, फन, फूड, पार्टी भेटतं आणि त्याचबरोबर व्हेकेशन. आताच मी माझ्या फॅमिली सोबत कोकण व्हेकेशन साठी सिलेक्शन झाले आहे. त्याचबरोबर टॉप लीडर्स बरोबर फोटो काढण्याची अपॉर्च्युनिटी मिळाली. जेव्हा मी जॉईन झाले होते तेव्हा माझं फर्स्ट चेक इन्कम होते 4,192 रुपये 63 पैसे. इथं आपल्याला कंपनी पैशामध्ये सुद्धा आपल्याला रिटर्न देते. आणि आता माझा लास्ट मंथचा चेक इन्कम आहे 51,000
₹51,367 थँक्स म्हणे मी या कम्युनिटीला, ज्यांनी इतकं मोठं मला सगळ्यात महत्वाची कमवण्याची संधी दिली. थँक्स टू माय ट्रेनिंग अँड थँक्स टू माय कम्युनिटी. येस, तर ही होती स्टोरी कविता करियप्पा मॅडमची ॲज अ हाऊसवाईफ 51,000 प्लस इन्कम. तर याच बरोबर आपण नेक्स्ट स्टोरी बघणार आहे विजय रसाळ सरांची. येस विजय सर. येस, थँक्यू सर. नमस्कार, मी विजय रसाळ, बाय बॅकग्राऊंड सिव्हिल इंजिनियर. आणि या कमिटीला जॉईन होण्याचं कारण की माझं वाढलेलं वेट, माझं वजन झालं होतं 85 किलो आणि वजन कमी करायचं म्हणून कम्युनिटीला मी जॉईन झालो. 4 महिन्यामध्ये मी हेल्दी लाईफस्टाईल इथं ज्या पद्धतीने सांगितलं जातं त्या पद्धत सगळं फॉलो करून टोटल मी 20 किलोचा फॅट लॉस केलाय. आणि ज्यावेळेस माझं वेट कमी झालं किंवा कमी होत होतं, ही जी वेट लॉसची जर्नी होती, त्यावेळेस मला बरीच लोक विचारायला लागले की नक्की तुझ्या हेल्थमध्ये एवढा कसा चेंज झाला किंवा तुझ्या फॅमिलीमध्ये एवढे कसे चेंज झाले. त्यावेळेस मला इथे सिस्टीम मध्ये कळालं की इथे ट्रेनिंग सुद्धा असतात. आणि मग मी ते ट्रेनिंग जॉईन करायला स्टार्ट केलं. आणि ट्रेनिंग घेत घेत मला इथं इन्कम ऑपॉर्च्युनिटी किंवा हेल्थ सोबत वेल्थ पण मिळते हे सुद्धा सांगण्यात आलं. आणि त्याचसोबत मला जे पाहिजे होतं ते एन्जॉयमेंट, रेकॉग्निशन, आणि हे मला या लाईफमध्ये मिळत नव्हतं जिथे की मी इंजिनियर आहे तिथे. आणि या कम्युनिटीमध्ये मला स्पॉन्सर मिळाले ज्यांनी मला खूप सपोर्ट केला. आणि माझे ग्रेट मेंटॉर मंजित सर आणि हिना मॅडम यांनी ज्या पद्धतीने मला सांगितलं, ज्या पद्धतीने ट्रेनिंग मध्ये सांगितलं, त्या पद्धतीने मी फॉलो करत गेलो. आणि त्याचसोबत मला इथं कळालं की BBW म्हणजे 4 दिवसाचा एक सेमिनार असणार आहे, ज्याच्यामध्ये की आपल्याला पूर्ण कंपनी विषयी, प्रोडक्ट विषयी प्रॉपर नॉलेज मिळणार आहे. आणि जर आपण हे नॉलेज घेतोय तर आपण लोकांना हेल्थ सोबत हेल्थ देऊ शकतो आणि फिट इंडिया मिशन मध्ये सुद्धा काम करू शकतो. म्हणून या कम्युनिटीमध्ये मी सहभागी झालो आणि काम करायचं ठरवलं. त्याचसोबत माझा लास्ट मंथचा इन्कम आहे 55,000 रुपये. थँक्स म्हणे मी आपल्या कम्युनिटीला. थँक्स टू ऑल सिनियर वेलनेस कोच. थँक्स टू हर्बल लाईफ. येस, तर ही होती विजय रसाळ सरांची स्टोरी. बाय बॅकग्राऊंड एक इंजिनियर होते आणि लास्ट महिन्याचा इन्कम 50,000 प्लस. तर नेक्स्ट स्टोरी आहे ज्योती देसाई मॅडमची. येस ज्योती मॅडम. ज्योती मॅडम तुमचा आवाज येत नाही. येस. नमस्कार, माझं नाव ज्योती देसाई आहे. मी बाय बॅकग्राऊंड एक सिंपल हाऊसवाईफ आहे. मी एक छोट्याशा गावातून बिलॉंग करते. काहीतरी करायची इच्छा होती, पण छोट्याशा गावामधून असल्यामुळे जॉब वगैरे मी करू शकत नव्हते. थँक्स म्हणे या अपॉर्च्युनिटीला. थँक्स यू मार्क्यू सर ज्यांनी ही अपॉर्च्युनिटी निर्माण केली. आणि थँक्स टू माय स्पॉन्सर ज्यांनी मला या अपॉर्च्युनिटीची ओळख करून दिली. त्यांनी मला या मीटिंग मध्ये इन्व्हाइट केलं होतं. 1 तासाची मीटिंग पाहिली आणि इथं मला कंपनीविषयी माहिती मिळाली. खूप छान कंपनीविषयी माहिती घेतल्यानंतर मी डिसिजन घेतला की इथं हेल्थ आणि वेल्थ मी दोन्ही कमवू शकतो. कारण हेल्थ तर माझी खूप खराब झालीच होती. मी इथं आल्यानंतर 3 महिन्यामध्ये 15 केजीचा वेट लॉस केला. आणि जे माझे हेल्थ इश्यू होते तेही इथले गुड न्यूट्रिशन घेऊन आज पूर्ण मी खूप हेल्दी लाईफस्टाईल जगत आहे. त्यासोबतच मी पुढे ट्रेनिंग घेण्याचा डिसिजन केला, बिझनेस बिल्डिंग वर्कशॉप. त्याच्यामध्ये सर्वात मला हिट झालं ते म्हणजे स्टोरी. कारण खूप सिंपल बॅकग्राऊंडचे लेडीज इथं काम करून खूप छान प्रकारे इन्कम घेत होत्या. ते मला खूप क्लिक झालं आणि मी इथं काम करण्याचा निर्णय घेतला. त्याच्यासोबत इथली जी ट्रेनिंग सपोर्ट सिस्टीम आहे त्याच्या माध्यमातून मी ट्रेनिंग घेत गेले. ट्रेनिंग घेत असतानाच फर्स्ट मंथ माझा इन्कम होता 16,879.40 पैसे. खूप कॉन्फिडन्स देऊन गेला. आणि आज इथं मी जुडून राहिले. आणि महत्वाचं म्हणजे सिंपल हाऊसवाईफचं कधी गोल नसतं, पण इथं ट्रेनिंग अँड सपोर्ट सिस्टीममुळे माझे गोल सेट केले. मी स्वतःचा मोबाईल परचेस केला, लॅपटॉप परचेस केला. जे छोटे जे गोल्स आहेत ते आज कम्प्लीट करत आहे. त्यासोबत इथं खूप छान पार्टी आणि एन्जॉयमेंट पण मिळतं. तसेच मी इथं आल्यानंतर हे एन्जॉयमेंट खूप छान प्रकारे मिळायला लागलं. जसं की पार्टी मी क्वालिफाय करत गेले. त्यासोबत इथं व्हेकेशनही भेटत गेला. जसं की लास्ट इयर मध्ये आम्ही एक काश्मीर व्हेकेशन क्वालिफाय केलं होतं. त्यासोबतच आताही जस्ट आमचं कोकण व्हेकेशन आहे ते मी क्वालिफाय केलंय. थँक्स म्हणे या अपॉर्च्युनिटीला. थँक्स टू माय ग्रेट मेंटॉर मंजित सर आणि हिना मॅडम. थँक्स टू हर्बल लाईफ. येस सर. येस सर. कॉंग्रॅच्युलेशन ज्योती मॅडम. येस, तर ह्या होत्या ज्योती देसाई मॅडम. त्यांचा लास्ट सिंगल मंथचा इन्कम 70,190 ऍज अ सिंगल हाऊसवाईफ. हाऊसवाईफ असून सुद्धा इतका मोठा इन्कम. येस, तर आपण नेक्स्ट स्टोरी बघणार आहोत शीतल कदम मॅडम. येस. येस सर. गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू. मी शीतल कदम. बाय बॅकग्राऊंड मी एक सिंपल हाऊसवाईफ आहे आणि माझे मिस्टर सातारा पोलीस ऑफिसर आहे. बघायला गेलं तर घर मुलं सांभाळत मी ट्युशन घेत होते, पण त्याच्यामध्ये मी सॅटिस्फाय इन्कम मला मिळत नव्हता.
तर असंच मी कामाच्या शोधामध्ये असताना मला एक पेपरला छोटीशी ऍड मिळाली आणि ती ऍड होती माझे ग्रेट स्पॉन्सर मज्जी सर आणि हिना मॅम घरातून बसून काम करा 2 ते 3 तास ही ऍड होती. हे पाहून मी त्यांच्याशी कनेक्ट झाले आणि त्यांनी मला ह्या बिझनेस ऑपॉर्च्युनिटी मीटिंग बद्दल सांगितलं ती मी अटेंड केलं आणि त्याच्यामध्ये मला कंपनीचं प्रोफाईल फिलॉसॉफी काय आहे आणि कशा पद्धतीने आपण वर्क करू शकतो याची इन्फॉर्मेशन मिळत गेली. त्याच पद्धतीने इथे सांगण्यात आलं होतं की बिझनेस बिल्डिंग वर्कशॉप हे बिझनेस बिल्डिंग वर्कशॉप काय आहे हे बघण्याचा डिसिजन घेतला. ते बघितलं आणि काम करण्याला स्टार्ट केलं. काम करत असताना तिथे मला लक्षात आलं की आपण बरेच सारे टूल्स माध्यमचा वापर करून हा इन्कम कमवू शकतो आणि त्या पद्धतीने मी बरेच सारे टूल्स यूज करत हे काम करायला स्टार्ट केलं. ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही सिस्टीमद्वारे वर्क करत गेले. काम करत असताना फक्त काम 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 एवढंच नाही तर इथे आपण बरेच साऱ्या मी क्वालिफाय बरेच सारे ट्रेनिंगला किंवा ह्याला क्वालिफाय होत गेले. क्वालिफिकेशनला क्वालिफाय होत गेले आणि खूप एन्जॉय मस्ती धमाल करत हा बिझनेस मी करत आहे आणि खूप छान फील होतं ह्या सोबत काम करत असताना आपण हेल्थ वेल्थ हॅपीनेस एन्जॉयमेंट या सगळ्या गोष्टी इथे मिळतात एकत्रित आणि बरेच सारे अचिव्हमेंट सुद्धा मी केलेले आहेत जसं की मी लॅपटॉप माझी ऍक्टिवा परचेस केलेली आहे आयफोन परचेस केलेला आहे. सो थँक्यू सो मच हॅपी टू हेल्प कम्युनिटी अँड ट्रेनिंग अँड सपोर्ट सिस्टीम. फर्स्ट महिन्याचा इन्कम काम करत असताना 35,000 होता आणि लास्ट महिन्याचा इन्कम तुम्ही बघाल तर 74,000 आहे. सो थँक्यू माय ग्रेट स्पॉन्सर मजी सर हिना मॅम अँड थँक्यू ट्रेनिंग अँड सपोर्ट सिस्टीम. थँक्यू सो मच सर. थँक्यू. यस, तर ही होती स्टोरी शीतल कदम मॅडमची हाऊसवाईफ 74,000 प्लस इन्कम पण याच्यासाठी महत्वाचं म्हणजे बिझनेस बिल्डिंग वर्कशॉप हे पाहिल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी करतात. तर नेक्स्ट स्टोरी आहे डॉक्टर विजया पाटील मॅडम. येस मॅडम. येस, गुड आफ्टरनून टू ऑल. मी डॉक्टर विजया पाटील बाय बॅकग्राऊंड डॉक्टर आहे आणि थँक्स म्हणेन ह्या सिस्टीमला की हे मला अपॉर्च्युनिटी माझ्या मैत्रिणी थ्रू मिळाली आणि मला तिनं बिझनेस बिल्डिंग वर्कशॉपचे लिंक दिली. जसं तुम्ही इथं आज बघताय तसं मी बिझनेस बिल्डिंग वर्कशॉप बघितला आणि बघितल्यानंतर मला हे लक्षात आलं कारण ऍज अ डॉक्टर मी इन्कम करत होते पण मला कुठलेही एन्जॉयमेंट या असं कुठे व्हॅकेशन वगैरे मला जाता येत नव्हतं आणि थँक्स म्हणेन ही कम्युनिटी की ज्याच्या थ्रू आज मला खूप सारे व्हॅकेशन करायला मिळतात आणि मी खूप साऱ्या लोकांना हेल्प करत पहिल्या महिन्याचा माझा जो इन्कम होता तो 21,272 होता आणि मागच्या महिन्यातला जो टोटल इन्कम आहे 1 लाख अबव आहे. तो थँक्स दिस ट्रेनिंग अँड सपोर्ट सिस्टीम. येस, थँक्यू. येस, तर ह्या होते डॉक्टर विजया पाटील मॅडम ज्यांचा लास्ट महिन्याचा इन्कम आहे 1 लाख प्लस. नेक्स्ट स्टोरी आहे अनिल लडके सरांची. येस, अनिल लडके सर. गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू. माझं नाव अनिल लडके. मी बाय बॅकग्राऊंड एक सिक्युरिटी विभागामध्ये वॉचमॅन म्हणून काम करत होतो शुगर फॅक्टरीमध्ये. इथे येण्याचं कारण माझे थँक्स स्पॉन्सर गायत्री होळी मॅडम आणि दीपक रोवी सर यांच्या छोट्याशा जाहिरातीमुळे मी इथं एक्स्ट्रा इन्कमच्या ऑपॉर्च्युनिटीमध्ये आलो. बिझनेस ऑपॉर्च्युनिटी मीटिंग बघितली आणि ह्या मीटिंगमध्ये मला असं समजलं की सिंपल बॅकग्राऊंडचे लोक इन्कम कमवू शकतात. मी पण हे काम करू शकतो आणि प्रत्यक्षात कामाला सुरुवात करण्यासाठी मी बिझनेस बिल्डिंग वर्कशॉप बघितल्यानंतर मी फूड न्यूट्रिशन मी यूज केलं आणि पहिल्याच 3 महिन्यामध्ये अमेझिंग असा 14 किलोचा फॅट लॉस केला. जसं येतं मेंटर आहेत म्हणजे सर त्यांच्यासाठी गॅपिंग त्यांच्या मार्गदर्शनाखाली ऑनलाईन ऑफलाईन मी काम करत इंटरनॅशनल वेकेशन मलेशिया सुद्धा मी क्वालिफिकेशन झालं. फ्रीमध्ये नॅशनल लेवलचे क्वालिफिकेशन पूर्ण केले. तिथल्या इन्कम मध्ये मी माझ्या मुलांना 1 लाख रुपयाची गाडी परचेस करू शकलो. हे काम करत मला फर्स्ट महिन्याचा इन्कम 9,311.20 पैसे कंपनीने दिला आणि लास्ट महिन्याचा इन्कम 1,02,827.56 पैसे. थँक्स टू हर्बल लाईफ ऑपॉर्च्युनिटी. तर ही होती स्टोरी अनिल लडके सरांची. खूप जबरदस्त असा इन्कम 1,02,000 प्लस. आणि नेक्स्ट स्टोरी आहे पल्लवी पाटील मॅडमची. येस पल्लवी मॅडम. येस, थँक्यू सो मच सर. गुड मॉर्निंग सगळ्यांना. माझं नाव पल्लवी पाटील आहे. बाय बॅकग्राऊंड मी एक असिस्टंट प्रोफेसर आहे. माझं एज्युकेशन बघायला गेलं तर 3 वेळा पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे. इतकं एज्युकेशन घेऊन सुद्धा ओनली 6,000 रुपयाच्या पगारावरती मी जॉब करत होते. जॉबमध्ये आणि सॅलरीमध्ये बिलकुल पण सॅटिस्फाईड नव्हते. एक्स्ट्रा इन्कमच्या शोधामध्ये होते तेव्हा मला या गुड कम्युनिटीची ओळख झाली. थँक्यू सो मच माय ग्रेट स्पॉन्सर सारिका मॅडम विक्रम सर की यांच्यामुळे मला या कम्युनिटीची ओळख झाली. दुसरा थँक्स म्हणेल थँक्यू मज्जिद सर हिना मॅडम साठी की त्यांच्या ट्रेनिंग आणि सपोर्ट सिस्टीममुळे मी खूप छान पद्धतीनं बिझनेस करत आहे. मी या कम्युनिटीशी जुडले होते एक्स्ट्रा इन्कम साठी. तुम्ही बघू शकता माझा अमेझिंग असा रिझल्ट सुद्धा आलेला आहे. 6 kg का वेट लॉस सुद्धा मी केलेला आहे. स्किन सुद्धा इम्प्रूव्ह झालेले आहे. ऑनलाईन वर्क करत होते. ऑनलाईन वर्क करत आता मी ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीनं वर्क करत आहे. त्याचबरोबर
या कम्युनिटीशी जुडल्यामुळे मला व्हेकेशन सुद्धा मिळालं होतं. फ्री व्हेकेशन, गोवा व्हेकेशन, जम्मू काश्मीर व्हेकेशन, बेंगलोर व्हेकेशन. आणि बघू शकता तुम्ही खूप जणांचे असे गोल्स असतात, तसे माझेही गोल्स होते, स्वप्न होती. आणि मी माझ्या स्वतःच्या पगारातून, माझ्या इन्कम मधून मी ती पूर्ण केलेली आहे. 2 व्हीलर गाडी घेतली, मोबाईल, लॅपटॉप, त्याचबरोबर भरपूर असे गोल्स सुद्धा मी अचीव्ह केलेला आहे. खूप छान पद्धतीनं माझा खूप इन्कम सुद्धा आहे. आता तुम्ही बघू शकताय की लास्ट मनी इन्कम माझा, मी ज्यावेळेला कॉलेजमध्ये जात होते त्यावेळेला सकाळी 9 वाजता जायचे, संध्याकाळी 6 वाजता परत यायचे. पण ओन्ली 6,000 रुपये मी मिळवत होते. पण तुम्ही लास्ट मंथचा माझा इन्कम बघू शकताय. एका महिन्याचा इन्कम आहे 1,20,000. आणि खूप छान वाटतं या इन्कम सोबत. आणि हे सगळं पॉसिबल झालंय ते म्हणजे एका निर्णयामुळे. जसं तुम्ही या कॉलवरती आले तसंच मीही आले होते. 1 तासाचं प्रेझेंटेशन बघितलं आणि प्रेझेंटेशन मध्ये एक डिसिजन घेतला की मला 4 दिवसाचं ट्रेनिंग घ्यायचं, बिझनेस बिल्डिंग वर्कशॉप. आणि बिझनेस बिल्डिंग वर्कशॉप मी पाहिला आणि तिथून एक डिसिजन घेतला की मला या कंपनीशी कनेक्ट व्हायचं आणि बिझनेस करायचा. थँक्यू सो मच हर्बल. यस, अनबिलिव्हेबल, जबरदस्त. पल्लवी मॅडमचा असा ॲज अ प्रोफेसर लास्ट सिंगल महिन्याचा इन्कम 1,20,000. परंतु ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या होतात बिझनेस बिल्डिंग वर्कशॉप पाहिल्यानंतर. सो बिझनेस बिल्डिंग वर्कशॉप काय आहे या गोष्टी सुद्धा सांगणार आहेत. पण तत्पूर्वी जसं यांची स्टोरी होती तशी माझी स्टोरी होती. जसं या ठिकाणी कारखान्यामधील व्यक्ती असेल, डॉक्टर्स असतील, इंजिनियर असतील, त्याच्यानंतर प्रोफेसर असतील, एवढे सगळे लोक येऊन इथं चांगल्या पद्धतीने इन्कम कमवतात. त्याच पद्धतीनं माझं बॅकग्राऊंड बीई मेकॅनिकल झालेलं आहे, मास्टर ऑफ इंजिनिअरिंग झालेलं आहे. हेल्थचे खूप इश्यू होतो. मी आणि माझी मिसेस भगवती सूर्यवंशी दोघं मिळून या संधीसोबत आहेत. तिचेही बॅकग्राऊंड बीईएनटीसी, मास्टर ऑफ इंजिनिअरिंग गोल्ड मेडलिस्ट आहे. आणि थँक्स म्हणेन माझे स्पॉन्सर सारिका मॅडम, विक्रम सर यांच्या एका सिंगल कार्डच्या माध्यमातून आमची ओळख झाली. त्याचबरोबर थँक्स म्हणेन ग्रेट मेंटर ज्यांनी आम्हाला घडवलं, मजिद सर आणि हिना मॅडम यांच्या माध्यमातून आमची ग्रोथ झाली. आणि हे आहे ट्रान्सफॉर्मेशन मिसेसचं, की जिच्या बॉडीमध्ये वेट गेन केलेलं आहे, त्याच्याबरोबर स्किन चांगलं आहे, मी वेट लॉस केलेलं आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना इथं समजलं की खूप जबरदस्त अपॉर्च्युनिटी आहे. कामाला सुरुवात केली, ऑफलाईन काम करत होतो, न्यूट्रिशन क्लब थ्रू काम करत होतो. त्यानंतर लॉकडाऊन नंतर ऑनलाईनची संधी मिळाली. घरातून 2 ते 3 तास पार्ट टाइम मध्ये काम करायला लागलो. वेगवेगळ्या गोष्टी काम करत असताना फन, फूड, एन्जॉयमेंट म्हणजे पार्टी, मोठ्या दिग्गज लीडर बरोबर फोटो अपॉर्च्युनिटी, ह्या सगळ्या गोष्टी मिळायला लागल्या. वेकेशन्स असतील, गोवा वेकेशन असेल, त्याचबरोबर इंटरनॅशनल ट्रेनिंग, नॅशनल ट्रेनिंग आम्हाला करण्याची संधी मिळाली. आणि याच्या बरोबर वेकेशन्स, एन्जॉयमेंट, ह्या सगळ्या गोष्टी करत करत अचिव्हमेंट्स म्हणजे हे तुम्ही बघू शकता फोटो. आम्हाला जिथे जिथे फिरण्याची संधी मिळेल, शिमला वेकेशन असेल, त्याचबरोबर गोवा वेकेशन असेल, हे पार्टी आहे की जसं फक्त कामच नाही तर कामाबरोबर तुम्हाला एन्जॉयमेंट पण मिळते आणि रिकॉग्निशन, मान सन्मान, ह्या सगळ्या गोष्टी मिळायला लागल्या. आणि हे करत करत माझ्या मिसेसने तिच्या फॅमिलीसाठी 27 लाख घरासाठी कॉन्ट्रीब्युशन केलं. पप्पांना गाडी घेतली, घरचे लॅपटॉप, मोबाईल हे तिने स्वतःच्या इन्कम मधून घेतलं. त्याचबरोबर मी पार्ट टाइम मध्ये करत होतो त्यावेळी कार घेतली, 9 लाख रुपयाची 7 सीटर कार मी त्यावेळी खरेदी करू शकलो. सो थँक्स म्हणेन दिस वंडरफुल अपॉर्च्युनिटी. हे आहे ड्रीम होम, जेणे मिसेसने त्यांच्या वडिलांसाठी 27 लाख रुपये कॉन्ट्रीब्युट केले. आणि आमचा पहिला चेक होता तो 4,932 रुपये होता. हा चेक छोटा होता पण खूप कॉन्फिडन्स देणार होता. आणि लास्ट सिंगल महिन्याचा इन्कम 2,89,121 रुपये. सो थँक्स म्हणेन, वंडरफुल अपॉर्च्युनिटी. आणि ही अपॉर्च्युनिटी सोबत तुम्हाला काम करण्याची संधी आहे. परंतु ह्या अपॉर्च्युनिटी मध्ये पहिलं आम्ही बघितलं ते म्हणजे बिझनेस बिल्डिंग वर्कशॉप. परंतु हे बिझनेस बिल्डिंग वर्कशॉप काय आहे किती लोकांना जाणून घ्यायचंय? येस. तर आपण बिझनेस बिल्डिंग वर्कशॉप जाणून घेण्यासाठी आपण कंपनीचे ग्रेट लीडर यांना बोलवणार आहे. आणि त्यांची स्टोरी अमेझिंग आहे. सो आपण त्यांना जोरदार क्लॅपिंग सोबत बोलवणार आहे. सो प्लीज हेल्प अस टू वेलकम इंटरनॅशनल मिलिटरी मेंबर मिसेस भारती पवार. येस, ओव्हर टू मॅडम. सो थँक्यू संगम सर. संगम सरांसाठी तर जोरदार क्लॅपिंग करूया. जोरदार, एवढी जोरदार क्लॅपिंग करायची ना की तुमच्या चेहऱ्यावरती स्माइल व कॉन्फिडन्स यायला पाहिजे. आणि अमेझिंग असे एवढ्या मोठ्या कंपनीचे फॅक्ट संगम सरांनी शॉर्ट पिरियड मध्ये आणि कमी कालावधीमध्ये तर त्यांनी सांगितलं. त्याचबरोबर ते तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये पण सांगितलं ना. किती लोकांना कॉन्फिडन्स आला? येस, कॉन्फिडन्स आला.
येस, आणि तुमच्या सगळ्यांचं की नाही स्वतःसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायचे. तुमच्या स्वतःसाठी पण एकदा जोरदार क्लॅपिंग होऊ दे. कारण का माहिती का, तुम्ही आज काहीतरी डिसिजन घेऊन आज आमच्या या ऑपॉर्च्युनिटी सोबत जोडायला लागलाय. आणि प्लीज सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे माझ्याकडनं, कोणी रेज हँड करू नका. ओके, सगळे फॉलो करणार? येस, कुणी रेज हँड करायचं नाही. तुम्ही सगळे आहे, सगळ्यांना माहिती आहे, तुम्ही दिसताय मला. आणि ज्यांचे व्हिडिओ बंद आहेत त्यांनी व्हिडिओ चालू करा, कारण हे 10 ते 15 मिनिटं खूप महत्वाचे आहेत तुमचं लाईफ चेंज करण्यासाठी. किती लोकांना स्वतःचं लाईफ चेंज करा, तुम्ही इथनं हात करा असं मला दिसतं. रेज हँड करायचं, झूमचं रेज हँड करायचं नाही. ओके, सो लाईफ चेंजिंग ऑपॉर्च्युनिटी मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आणि जसं की आता संगम सरांनी सांगितले की कंपनीचे फॅक्ट, कारण कुठल्याही कंपनी बरोबर ज्यावेळेला आपण काम करायचा निर्णय घेतो ना, तर कंपनीचा प्रोफाईल खूप महत्वाचा आहे. कारण कंपनीच्या प्रोफाईलवरनं लक्षात येतं आपल्याला की कंपनी किती मोठी आहे. 95 देशांमध्ये ऑलरेडी कंपनी काम करायला लागलेली आहे. त्याचबरोबर 44 वर्ष झालं कंपनीचं कामकाज सुरू आहे. भारतामध्ये गेले 25 वर्ष झालं ह्या कंपनीसोबत खूप सारे लोक काम करतात आणि खूप साऱ्या लोकांना खूप चांगल्या प्रकारे इन्कम पण मिळतो. आणि कंपनीचा टर्नओव्हर तुम्ही बघितलात की 58,000 करोडचा कंपनीचा टर्नओव्हर आहे. आणि एवढ्या मोठ्या कंपनीचं प्रेझेंटेशन तुम्ही झूम वरती बघायला लागले. तर काही लोक झूम वरती बघतात, त्यांना सांगेन मी की खूप महत्वाचा आहे हा जो काही प्रेझेंटेशन आहे तो. का महत्वाचं आहे म्हटलं, कारण प्रेझेंटेशन ह्याच्यामध्ये जर तुम्हाला कंपनी प्रोफाईल आणि कंपनीची नीड जर कळाली तर तुम्हाला अपॉर्च्युनिटी लक्षात येणार आहे, संधी लक्षात येणार आहे. त्याचबरोबर ज्या लोकांनी आमचे जे काही कोचेस आहेत ऑलरेडी तुमच्यासारखी जुडली होती, 1 तासाची मीटिंग बघून त्यांनी डिसिजन घेतला होता, त्यांच्या लाईफ मधले चेंजेस, त्यांच्या लाईफ मधल्या सक्सेस, त्यांच्या लाईफ मध्ये सगळे मिळालेले हॅपीनेस तुम्ही आता ऐकला. आणि तो ऐकल्यानंतर मला माहितीये की खूप साऱ्या लोकांना तो कॉन्फिडन्स पण आला असेल, खास करून हाऊसवाईफ. कारण आपल्यासारखे हाऊसवाईफ खूप सारे आता आपण लोकांचे अनुभव ऐकले ना, आणि तो अनुभव ऐकल्यानंतर एक कॉन्फिडन्स येतो. आणि जसं त्या लोकांच्या लाईफ मध्ये खूप सारे बदल झालेत ना, तसे माझ्या पण लाईफ मध्ये बदल झाले. तो मी माझ्या स्टोरी मधनं सांगेन तुम्हाला. माझं नाव मिसेस भारती बालसिंग पवार. ह्या कंपनी बरोबर जॉईन होण्याचं कारण होतं एक्स्ट्रा इन्कम. कारण माझे मिस्टर होते हायस्कूल टीचर, बाय बॅकग्राऊंड मी एक हाऊसवाईफ होते. आणि नोकरी चांगली, पगार चांगला असताना पण एक्स्ट्रा इन्कमची गरज का लागली, कारण पगार चांगला होता, त्या पगाराच्या हिशोबाने कर्ज पण खूप सारं होतं. आणि कर्जामध्ये सगळी जो काही सॅलरी होती तो कर्ज भागवण्यामध्ये, व्याजाचे पैसे देण्यामध्ये सगळा पगार कट व्हायचा. त्यामुळे हातात काहीच नसायचं, म्हणून मी घरात बसून हाऊसवाईफ बॅकग्राऊंड मधनं ना भरपूर काही माझ्या मिस्टरांना मी सपोर्ट करण्यासाठी ड्रेस डिझायनिंगचा क्लास केला, ब्युटी पार्लर केलं, भरपूर काही उद्योगधंदे केले जेणेकरून मी माझं किरकोळ खर्च घरातले भागवी. याच्यासाठी बरेचसे प्रयत्न करत असताना लक्षात आलं की ह्या सगळ्या गोष्टी करून आपण खूप मोठा इन्कम मिळवू शकत नाही. म्हणून माझ्या मिस्टरांनी विचार केला की ही घरात बसून आहे आणि मला सकाळचे 2 तास आणि संध्याकाळचे 2 तास वेळ मिळतो, ह्या वेळेमध्येच पार्ट टाइम मध्ये काय करता येतं का बघूया म्हणून त्यांनी सर्च करत होते. आणि थँक्स टू माय स्पॉन्सर मज्जी सर आणि हिना मॅडम, ऑलवेज थँक्स टू. ह्यांची एक पेपरमध्ये जाहिरात भेटली आणि त्या जाहिरातीवरती एक वाक्य होतं, गृहिणींना घरातून काम करण्याची संधी आहे. त्या एका शब्दावरती माझ्या मिस्टरांनी सर्च करायला सुरुवात केली. 1 तासाचं प्रेझेंटेशन बघितलं जसं तुम्ही बघितलं तसं. आणि इथं आल्यानंतर बिझनेस समजला नाही, काय करायचं कळालं नाही. कारण माझा बॅकग्राऊंड होता हाऊसवाईफचा, माझ्या मिस्टरांचा बॅकग्राऊंड होता हायस्कूल टीचर. आणि नोकरी करणाऱ्या व्यक्तीला आणि हाऊसवाईफ घर सांभाळणाऱ्या लेडीजला बिझनेस नाही समजत, तसं सेम आम्हाला पण काही समजलं नाही. फक्त 2 गोष्टी समजल्या होत्या. एक की जी लोक ह्या कंपनी बरोबर काम करायला लागलेत ना, त्यांची हेल्थ खूप चांगली व्हायला लागली, लोक हॅपी आहेत, आनंदी आहेत आणि इथलं वातावरण खूप चांगलं आहे, हे लक्षात आलं. दुसरी गोष्ट लक्षात आली की जी लोक एक कोच म्हणून काम करायला लागलेत किंवा ह्या ऑपॉर्च्युनिटीवर डिस्ट्रीब्युटर म्हणून ज्या लोकांनी काम करण्याचं डिसिजन घेतलंय त्या लोकांना इन्कम मिळत आहेत. आणि ती जी लोक होती सर्वसाधारण फॅमिली मधूनच होती, सर्वसाधारण. कोणी हाऊसवाईफ होतं, कोणी कॉलेज स्टुडंट होतं, कोणी रिटायर पर्सन होतं, वेगवेगळ्या बॅकग्राऊंडची लोक इथं सक्सेस होताना बघितले. त्या गोष्टी 2 गोष्टीवरती विश्वास ठेवला, ट्रेनिंग बघण्याचा निर्णय घेतला. कारण प्रत्येक जण सांगत होते की आम्ही आज जे काय आहे किंवा आमचा जो काही इन्कम आहे हे मिळवण्यासाठी आम्हाला ट्रेनिंग खूप जास्त सपोर्ट केला होता. तर माझा बॅकग्राऊंड हाऊसवाईफ असल्यामुळे मला कुठलं नॉलेज नव्हतं, कुठलं कॉन्फिडन्स नव्हता, एक प्रकारची भीती होती मनामध्ये. आणि या सगळ्या गोष्टी घेऊन ना 1 तासाचं प्रेझेंटेशन बघितला होता. मग लोकांची इन्कम ऐकल्यानंतर ते उत्सुकता वाढली की काय आहे बघूया ट्रेनिंग. मग बिझनेस बिल्डिंग वर्कशॉप नावाचं ट्रेनिंग बघितलं आणि निर्णय घेतला ट्रेनिंग बघण्याचा. त्यातनं पण काही गोष्टी क्लिअर झाल्या. एकतर कंपनी जुनी आहे, ऑलरेडी सक्सेसफुल कंपनी आहे आणि एवढ्या मोठ्या कंपनी बरोबर मी ऍज अ हाऊसवाईफ काम करू शकते हा कॉन्फिडन्स आला. दुसरं, शिक्षणाची इथं अट नव्हती, ती गोष्ट क्लिअर झाली मला. कारण तुमचं शिक्षण, माझे स्पॉन्सर जे होते त्या ज्यावेळेला मला मीटिंगला इन्व्हाइट केलं होतं ना, तुमचं शिक्षण किती आहे,
तुमचं एज्युकेशन काय झालंय, तुमच्याकडे एक्सपिरियन्स काय, हे काही विचारलं नव्हतं. तर त्यांनी सांगितलं होतं, जर मॅडम तुम्हाला बिझनेस समजून घ्यायचं असेल तर पहिला ट्रेनिंग बघा. त्या हिशोबाने मी ट्रेनिंग बघितल्यानंतर लक्षात आलं की त्या शिक्षणाची गरज नाहीये, अनुभवाची गरज नाहीये आणि कुठलं अनुभवाची कंडिशन असायला पाहिजे असं काही नाही, कुठलं शॉप टाकायची गरज नाहीये, डोर टू डोर सेलिंग नाहीये, कुठेतरी प्रोडक्ट घ्या, कंपनी बरोबर काम करायचंय म्हटलं की मार्केटिंग करा किंवा चेंज सिस्टमचा प्लॅन नाहीये. आणि सिंपल गोष्टी आहेत जे आपण आपल्या रोजच्या रुटीन मधनं हे करू शकतो. हे कॉन्फिडन्स आला बिझनेस बिल्डिंग वर्कशॉप बघितल्यानंतर. ज्यावेळेला मी बिझनेस बिल्डिंग वर्कशॉप बघितला होता अशा कंडिशन मध्ये होते. नेक्स्ट बघते मॅडम. अशा कंडिशन मध्ये होते, हेल्थ खूप खराब होती, माहित नव्हतं, कारण कसं आहे पैशाच्या अभाव असला माणसाचं किंवा हेल्थला जास्त इम्पॉर्टन्स देत नसेल तर आपण आपल्या स्वतःच्या शरीराकडे बघत नाही. सेम सिच्युएशन आमच्या बाबतीत पण होती, दोघांच्या पण. तुम्ही बघू शकता, जसं ट्रेनिंग बघितल्यानंतर पहिलं काम केलं असेल तर ते मी म्हटलं तर इथलं न्यूट्रिशन खायला चालू केलं. न्यूट्रिशन खायला चालू केलं, पहिल्याच 3 महिन्यामध्ये माझं 15 किलो वजन कमी झालं. सेम माझ्या मिस्टरांचं 17 किलोनी वजन वाढलं. आणि आज माझी मुलं पण गेले 10 वर्ष झाले हे न्यूट्रिशन यूज करतात. आज माझी पूर्ण फॅमिली हेल्दी आणि हॅपी आहे आणि ज्या काही गोष्टी आम्ही आमच्या लाईफमध्ये खूप काही अचीवमेंट केलेलं आहे त्या मी तुम्हाला नेक्स्ट ट्रेनिंग मध्ये सांगेन. त्याचबरोबर आहे की इथं शिकवणारी लोक आहेत. तुमचा बॅकग्राऊंड, तुम्ही कसे आहात, तुम्हाला बोलता येतं की नाही ते महत्वाचं नाहीये. फक्त तुम्हाला काहीतरी करायची इच्छा असेल ना तर तुमच्या इच्छेला इथं सपोर्ट दिला जातो. आपली टर्निंग पॉईंट नावाची एक फॅमिली आहे. त्या फॅमिलीमध्ये जे काही कोचेस, जे डिस्ट्रीब्युटर किंवा सिनियर कोचेस आहेत ती लोक तुम्हाला सपोर्ट करतात. जसं लहान मुलांना हात धरून शिकवलं जातं ना, सेम त्याच पद्धतीनं इथल्या सिस्टम मध्ये आपल्याला सगळा बिझनेस डिटेल मध्ये शिकवला जातो. आणि त्या लोकांच्या वरती विश्वास ठेवला, काम करायला सुरुवात केली आणि पहिला आमच्या दोघांचा रिझल्ट जो आला तो दोघांचा रिझल्ट बघितल्यानंतर लोकांनी ऑटोमॅटिकली विचारायला सुरुवात केली. कारण काहीतरी वेगळं दिसत होतो, वेगळं वागत होतो, वेगळं राहत होतो, वेगळं खात होतो. त्यामुळे लोकांच्या लक्षात यायला लागलं की हे दोघं काहीतरी करतात. मग आमच्यातला बदल बघून लोक विचारायला गेली. इथल्या ट्रेनिंग मध्ये ज्या काही गोष्टी शिकवल्या जातात, कारण शिकवण्याचं काम आज नाहीये, आज फक्त तुम्हाला कंपनीचा प्रोफाईल सांगितलं गेला. पण ह्या कंपनी बरोबर तुम्हाला तुमच्या घरातून, राहत्या घरातून तुमच्या वेळेनुसार एक्झॅक्टली काय काम करायचं ना हे शिकायची तयारी असेल तर त्या लोकांसाठी आमचं नेक्स्ट ट्रेनिंग असतं. त्या ट्रेनिंग मध्ये तुम्हाला डिटेल्स गोष्टी शिकवल्या जातात. तसं शिकायला सुरुवात केली, कामाला पण सुरुवात केली. इथं आल्यानंतर ट्रेनिंगला जास्त इम्पॉर्टन्स द्यायला लागले, कारण माझा बॅकग्राऊंड होता हाऊसवाईफचा, बिझनेस बॅकग्राऊंड नव्हता. पण काहीतरी करायची इच्छा होती, खूप होती. पण ह्याच इच्छेमुळे ना मी भरपूर काही करून पण कुठं सक्सेस मिळाला नव्हता. पण इथल्या ट्रेनिंगमुळे तो कॉन्फिडन्स मिळायला लागला आणि इथल्या सपोर्टमुळे त्या सगळ्या गोष्टी पॉसिबल होऊ लागलं. आणि जसं कामाला सुरुवात केली, कामाला सुरुवात करायला म्हणलं तर कुठं बाहेर जाऊन कुठं ऑफिस वर्क नाही केलं. जे काही माझे घरचे कामं, मुलांना सांभाळत, मिस्टरांचं टिफिन वगैरे देत, ज्या गोष्टी मी आधी टाइमपास साठी युज करत होते ना आपला मोबाईल, त्या मोबाईलचा आणि त्या बोलण्याचा वापर मी प्रॉपर ह्या बिझनेस मध्ये युज केलं. आणि युज केल्यानंतर कंपनीनं पहिल्या महिन्याचा रॉयल्टीचा चेक दिला, 27,241 रुपये 41 पैशाचा. हा चेक आल्यानंतर कॉन्फिडन्स आला. कॉन्फिडन्स का आला? कारण माझे मिस्टर हायस्कूल टीचर होते. 17-18 वर्ष नोकरी केल्यानंतर त्यांना 32,000 पगार होता त्यांचा. आणि आम्ही इथं काय केलं होतं, 1 तासाचं बिझनेस मीटिंग बघितली, त्याच्यानंतर 4 दिवसाचं बिझनेस बिल्डिंग वर्कशॉप बघण्याचा निर्णय घेतला होता. बिझनेस बिल्डिंग वर्कशॉप मध्ये ज्या काही गोष्टी शिकवल्या जातात त्या गोष्टी प्रॉपर इम्प्लिमेंट करायला चालू केलं. आणि हा 27,000चा चेक 3ऱ्या महिन्यानंतर आला होता, म्हणजे 4थ्या महिन्यात तो चेक आला होता. विचार करा, 3 महिन्यानंतर चेक जर 27,000 दिला तर माणसाचा कॉन्फिडन्स वाढणार ना. सेम आमच्या दोघांचा पण कॉन्फिडन्स वाढला. आम्ही अजून जास्त शिकायची तयारी दाखवली, वेगवेगळी ट्रेनिंग अटेंड करायला लागलो. तो 27,000चा चेक 27,000 वरती नाही राहिला. आता ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने आम्ही काम करतो. आणि ही पद्धत कशी आहे, ऑनलाईन मध्ये काय काम करायचंय, ऑफलाईन मध्ये काय काम करायचं नाही, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकवल्या जातात. इथं छोट्या छोट्या गोष्टीला रिकॉग्निशन पण केलं जातं. तुम्ही छोटी अचिव्हमेंट केला तरी तुमचं रिकॉग्निशन होतं. मोठमोठ्या गोष्टीसाठी पण तुम्हाला रिकॉग्निशन मिळतं इथं, कारण नॉर्मल लाईफ मध्ये कोणी रिकॉग्नाइज करत नाहीये. पण इथे ह्या सगळ्या गोष्टी पॉसिबल आहेत. ग्रुप थ्रू काम करतो, टीम वर्क न काम करतो, वेगवेगळ्या ठिकाणी जाण्याची संधी मिळाली. आधी हाऊसवाईफ असताना माहेर आणि सासर या 2 सिटी सोडल्या की कुठं जाण्याची संधी नव्हती, कारण हे 2 म्हणजे माझं विश्व होतं. पण थँक्स टू हर्बल लाईफ अपॉर्च्युनिटी, हर्बल लाईफमुळे खूप वेगवेगळ्या ठिकाणी जाण्याची संधी मिळाली. आज भारतामध्ये बरेचसे अशा सिटी मी फिरून आलेली आहे. त्याचबरोबर इंटरनॅशनल जाण्याची सुद्धा संधी मिळाली. जी लेडीज घरातून बाहेर जाऊन माहित नव्हतं, पण अशा लेडीजला बँकॉक, थायलंड, पटाया, ऑस्ट्रेलिया अशा वेगवेगळ्या ठिकाणी जाण्याची संधी मिळाली.
एक साधी सिंपल हाऊसवाईफ नॉर्मल बॅकग्राऊंडची आज खूप चांगल्या पद्धतीने लाईफस्टाईल मध्ये चेंज झालेलं आहे. हे फक्त इथल्या ट्रेनिंग आणि सपोर्ट सिस्टममुळे पॉसिबल झालेलं आहे. आणि हे सगळे मला वाटतं प्रत्येकाला ह्या सगळ्या गोष्टीची गरज आहे. आरोग्य, पैसा, हॅपीनेस, एन्जॉयमेंट या सगळ्या गोष्टी प्रत्येकाला पाहिजे असतात. आणि हे सगळ्या गोष्टी इथं मिळू शकतात हे अपॉर्च्युनिटी सोबत. सुरुवात केली होती 2 व्हीलर, ते पण लोन करून EMI वरती घेतलं होतं. पण थँक्स टू हर्बल लाईफ इथं प्रत्येकाची स्वप्न असतात. प्रत्येकाला काही ना काही इच्छा असते. पण पगार किंवा इन्कम आपल्याला परमिशन देत नसतं. पण थँक्स टू हर्बल लाईफ तुम्ही बघू शकता ज्यावेळेला सुरुवात केली होती एक सिंपल हाऊसवाईफ, काही ट्रेनिंग आणि सपोर्ट सिस्टम काम करत राहिलो तो 27,000 चेक ज्यावेळेला लाखो रुपयामध्ये कन्वर्ट झालं तेव्हा 5.25 लाखाची गाडी मी माझ्या मिस्टरांना गिफ्ट करू शकली फक्त हर्बल लाईफच्या इन्कम मधनं. माझ्या मिस्टरांच्याकडे 1 रुपयाही मी घेतला नाही. फक्त टोटली हर्बल लाईफच्या इन्कम मधनं ही धाडस करू शकले किंवा इथपर्यंत आपण एक हाऊसवाईफ धाडस करू शकते. ह्याच्या मागे फक्त इथे ट्रेनिंग आणि सपोर्ट सिस्टम आहे. आणि कुठलीही अचिव्हमेंट करायचं म्हणलं की पॉसिबल नव्हतं बिफोर हर्बल लाईफ. कारण तेच पर्स आणि इन्कम या दोन्ही गोष्टी परमिशन देत नव्हते. पण थँक्स टू हर्बल लाईफ आज कुठल्या पण गोष्टी घ्यायचं असेल तर इझी पद्धतीने मी घेऊ शकते. अचिव्हमेंट खूप काही आहेत माझ्या लाईफ मध्ये. जसं 5.25 लाखाची गाडी घेतली, 1 लाखाचं इन्कम 1 लाखापर्यंत राहिलं नाही. जसं इन्कम मध्ये वाढ होत गेली तशी स्वप्न पण मोठी होत गेली. कारण तुमच्या स्वप्नाला इथं मोठं केलं जातं. ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्हाला सपोर्ट पण दिला जातो. सेम ह्याच पद्धतीने माझी स्वप्न मोठी झाली. जिथं 5.25 लाखाची गाडी घेतली होती तिथं 17 लाखाची गाडी घेण्याचं धाडस ह्या हर्बलॅबच्या ट्रेनिंग आणि सपोर्ट सिस्टम मुळे झालेलं आहे. थँक्स टू माय स्पॉन्सर. आता हे हा एक 2 लाखाचा इन्कम राहिलेला आहे तर खूप मोठ्या इन्कम पर्यंत पोहोचलेला आहे. मी ही लास्ट स्लाइड सांगेन, आठवणीनं सांगेन, कारण माझं एक स्वप्न होतं की माझं स्वतःचं घर. आणि प्रत्येक लेडीचं प्रत्येक हाऊसवाईफचं असतं ना, किती पण असू दे पण स्वतःचं घर असायला पाहिजे. तर मला सांगायला प्राऊड फील वाटतं किंवा एक अभिमान वाटतो की या हर्बल लाईफ ऑपॉर्च्युनिटीमुळे काय होऊ शकतो. विश्रामबाग एरियामध्ये 2158 स्क्वेअर फीटचं फ्लॅट 1.5 कोटीच्या घरामध्ये आता आम्ही राहतो. सुरुवात केली होती 1 RK कौलारूच्या घरातनं. पण हा प्रवास इथंच थांबणार आहे. आता आम्ही आमच्या नेक्स्ट प्रवासासाठी खूप एक्साइटेड आहोत. आणि ह्या सगळ्या गोष्टी होण्याच्या मागं कारण आहे इथली ही अपॉर्च्युनिटी, दुसरा इथला सपोर्ट, तिसरं इथलं टीमवर्क. जर तुम्ही ह्या तिन्ही गोष्टींमध्ये जर स्वतःला इन्व्हॉल्व करताय तर ह्या गोष्टी सगळ्या गोष्टी मिळवणं पॉसिबल आहे आणि सगळ्या बाबतीत होऊ शकतं. त्यासाठी महत्वाचं काय, शिकायची तयारी. किती लोकांना शिकायची तयारी आहे? जर आपण आपला 1 दिवस 2 दिवस वेळ देऊन जर महिन्याला 10, 15, 20 हजार रुपये जर मिळत असेल तर किती लोक शिकायला तयार आहेत? कारण बघा आज आपण मुलांना एज्युकेशन देतो, शिकवतो, शिका म्हणून सांगतो, ह्याच्या सगळ्याच्या मागं कारण असतं की मुलांना चांगली नोकरी मिळायला पाहिजे, चांगल्या पगाराची नोकरी मिळायला पाहिजे आणि मुलांचं रुटीन व्यवस्थित असायला पाहिजे. कुठं काही त्यांना अडचण येऊ नये म्हणून आपण काय करतो, मुलांना एज्युकेशन देतो. आणि एज्युकेशन किती वर्ष देतो? 18, 20, 25, 30 वर्ष. 30 वर्ष शिकल्यानंतर पण इन्कमची गॅरंटी नाही. आता ही सध्याची सिच्युएशन आहे, बरोबर आहे ना? पण जर तुम्हाला इथं स्वतःची लाईफ चेंज करायचं असेल तर बिझनेस शिकायची तयारी पाहिजे. तर ह्या अपॉर्च्युनिटी बरोबर कोण जोडतं आणि कोण कोण काम करतं? तुम्ही तुमचा बॅकग्राऊंड भले तुम्ही हाऊसवाईफ असू दे, तुम्ही करू शकता. कॉलेज स्टुडंट असाल तरी करू शकताय. रिटायर पर्सन असाल, जॉब वर्कर असतील, टीचर बॅकग्राऊंड मधून असतील, काही डॉक्टर बॅकग्राऊंड मधून असाल तुम्ही, तरी पण तुम्ही हा व्यवसाय, हा बिझनेस तुम्ही करू शकता. इंजिनियर, CA, ब्युटिशियन, लॉयर, स्टुडंट, जे काही आता तुम्ही ह्या कॉलवरती आहेत ना, ही सगळी लोक ह्या अपॉर्च्युनिटी सोबत काम करू शकतात. पण आपल्या ह्याच्या बरोबर वय, शिक्षण, अनुभवाची अट नाहीये. कुणी सुद्धा काम करू शकतो. जसं तुमचं बॅकग्राऊंड आहे त्या बॅकग्राऊंड सोबत तुम्हाला इथं काम करण्याची संधी आहे. आहे तुमचं बॅकग्राऊंड ह्या कॅटेगरीमध्ये कोणाचं? मला वाटतं सगळेच येणार, बरोबर आहे ना? आपण नॉर्मलीच आहे, नॉर्मल बॅकग्राऊंड मधूनच आहे. आणि बिझनेसची जर सुरुवात करायची असेल तुम्ही पार्ट टाइम मध्ये करू शकता. काही हाऊसवाईफ असली तर लिंक वरती, कॉल वरती तुमची घरामध्ये लहान मुलं असतील किंवा तुमचे मिस्टर जॉब वगैरे करत असतील, तुमच्याकडे सकाळचा 2 तास किंवा संध्याकाळचा 2 तास असेल त्या वेळेमध्ये तुम्ही हे काम करू शकता. काही लोकांच्याकडे एज्युकेशन भरपूर झालेलं आहे पण अपॉर्च्युनिटी नाहीये, काही जॉब नाहीये, तुम्ही आज याला फुल टाइम मध्ये सुद्धा करू शकता. कमीत कमी रोजचे 1 तास किंवा 2 तास तुम्ही जरी वेळ काढताय तर तुम्ही तुमचा बिझनेस तुम्ही इथनं वाढवू शकताय. ऑनलाईन आणि ऑफलाईन ह्या दोन्ही कन्सेप्टनं तुम्ही काम करू शकता राहत्या घरातून. एवढं सिंपल पद्धतीनं काम करण्याच्या पद्धतीत. पण हे काम कसं करायचं हे तुम्हाला शिकवलं जातं नेक्स्ट ट्रेनिंग मध्ये, ज्या ट्रेनिंगचं नाव आहे बिझनेस बिल्डिंग वर्कशॉप. ज्या वर्कशॉप मध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी ज्या आता तुमच्या डोक्यामध्ये आहेत ना, कसं काम करायचं, काय करायचंय, मला इन्कम कसा मिळणार,
रिटेल कसं होणार, ह्या ज्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आहेत ना ते बिझनेस बिल्डिंग वर्कशॉप मध्ये. कारण तुम्ही हे ट्रेनिंग बघताय, कारण ह्याच ट्रेनिंगमुळे आज एवढ्या लोकांच्या तुम्ही स्टोरी ऐकलत ना, ही सगळी स्टोरी चेंज होण्याच्या मागं कारण आहे बिझनेस बिल्डिंग वर्कशॉपचं ट्रेनिंग. आणि तुम्ही ऑनलाईन मध्ये नेमकं काय काम करायचं, जसं आपण आपला मोबाईल आहे, त्याच्याकडे अँड्रॉइड मोबाईल आहे, त्या अँड्रॉइड मोबाईल मधनं राहत्या घरातून सोशल मीडियाचा यूज करून व्हॉट्सअपच्या स्टेटस वरनं, फेसबुक वरनं, आपल्या ओळखीच्या लोकांच्या मध्ये, इंस्टाग्राम मध्ये, हे जे काही ऑनलाईन आता सोशल मीडिया आहे ना, ह्याचा वापर पण आपल्या इन्कम साठी करू शकतो. तो कसा करायचा हे पण तुम्हाला बिझनेस बिल्डिंग वर्कशॉप मध्ये शिकवला जातो. कारण शिकण्यासाठी 1 तास काफी नाहीये. पुष्कळ आहे का 1 तास आहे? असं 1 तासामध्ये आपण सगळ्या गोष्टी क्लिअर होऊ शकतात आपल्याला? नाही. जर पूर्णपणे बिझनेस समजून घ्यायचा असेल तर त्याला वेळ देणं गरजेचं आहे. सेम आज बघा, कुठलाही जरी कोर्स करायचं म्हणलं, मी ब्युटी पार्लर केलं होतं ना, ब्युटी पार्लरचा क्लास मला 1.5 वर्ष करावं लागलं होतं. आणि 1.5 वर्ष केल्यानंतर पण इन्कमची गॅरंटी नव्हती. मी ड्रेस डिझायनिंगचा क्लास केला. ड्रेस डिझायनिंगचा क्लास करण्यासाठी पण मला 2-2.5 वर्ष लागले होते तो क्लास कोर्स पूर्ण करण्यासाठी. पण इथं अशी काही कंडिशन नाही तुम्ही वर्ष करा 2 वर्ष करा, नाही. तुम्हाला फक्त 4 दिवसाचं ट्रेनिंग अटेंड करायचंय. ज्यावेळी तुम्ही 4 दिवसाचं ट्रेनिंग अटेंड करताय आणि बिझनेसला सुरुवात करताय, तर तुम्हाला 1 नाही 2 नाही तर 4 प्रकारच्या इन्कमला तुम्ही क्वालिफाय होऊ शकता. ते कसं, तुम्ही ज्यावेळेला सुरुवात करताय पहिलं इन्कम होतं रिटेल कॅश प्रॉफिट. तो कॅश प्रॉफिट 25% ते 50%चं रिटेल कॅश प्रॉफिट तुम्ही कमवू शकता. रोज कमवू शकता. जे आपले घरचे किरकोळ खर्च असतात ना, ते घरचे किरकोळ खर्च भागवण्यासाठी तुम्ही रोज तुमचा ताजा पैसा कॅशच्या स्वरूपामध्ये तुम्ही कमवू शकता. होलसेल इन्कम कमवू शकता, रॉयल्टी कमवू शकता, चेक तुम्हाला मिळू शकतात आणि बोनस तुम्हाला मिळू शकता. हे सगळे जे काही स्टेप आहेत ना, हे सगळे जे काही इन्कम आहेत ना, हे सुद्धा कसं मिळणार, कुठल्या लेवलनं तुम्हाला सुरुवात करायची आहे, तुम्हाला कुठल्या प्रॉफिटनं तुम्हाला कामाला सुरुवात करायची आहे, हे सगळे प्रश्नांची उत्तरं नेक्स्ट ट्रेनिंग, ज्या ट्रेनिंगचं नाव आहे पटत सांगते बिझनेस बिल्डिंग वर्कशॉप. आणि आमच्या ज्या कंपनीमध्ये जी लोक येतात ना, तुम्ही कुठल्याही बॅकग्राऊंडचे असताना तुम्ही सक्सेस का होताय, कारण आपल्याकडे ह्या हर्बल लाईफ मध्ये ट्रेनिंग सिस्टम खूप जबरदस्त आहे. तुम्ही जसे आहे तसे तुम्हाला इथं स्वीकार केला जातो, पण तुम्हाला इथं घडवलं जातं, शिकवलं जातं. जसं तुम्ही शिकताय त्या पद्धतीने तुमच्या इन्कम मध्ये वाढ होतो. आणि जसं तुम्ही इथं डेव्हलप होत जाताय तशी तुमची इथं लाईफस्टाईल चेंज होण्यासाठी तुम्हाला सपोर्ट करतं. पण हे सगळं झालं, पण तुम्हाला नेमकं सुरुवात कशी करायची, हाऊ टू स्टार्ट करण्यासाठी पहिलं तुमचं क्लिअर असायला पाहिजे की मला हे ट्रेनिंग अटेंड करायचंय, मला शिकायचंय आणि काहीतरी मला करायचंय. हे ज्यावेळेला आपल्याला क्लिअर होतं ना, त्यावेळेला तुम्हाला समजून येईल की आपल्याला काय करायचंय. महत्वाचं काय, तुम्हाला स्टार्ट करण्यासाठी आमचे ऑनलाईनचे 4 दिवसाचे कोर्स तुम्हाला करणं कंपल्सरी आहे. 4 दिवसाचा कोर्स, आणि ते काही फुल डे नाहीये. कारण आम्ही सुरुवात केली होती ना, त्यावेळेला हे बिझनेस बिल्डिंग वर्कशॉप हॉटेलमध्ये होत होतं आणि ते 2 दिवसामध्ये होतं. फुल डे, सकाळी 10ला चालू व्हायचं, संध्याकाळी 5 पर्यंत हॉटेलमध्ये, आणि 2-2 हजार रुपये त्याची फी असायची. आणि त्या ट्रेनिंगला आता हे ऑनलाईन आमचा जो काही बिझनेस कन्वर्ट झालाय ना, ऑनलाईन मुळे तुम्ही खूप लकी लोक आहात. तुम्हाला कुठं हॉटेलमध्ये जायची गरज नाही, 2,000 रुपये पे करायची गरज नाहीये. तुम्हाला हे रोज 1.5 तासाच्या सेशन मध्ये तुम्हाला रोज हे बिझनेस बिल्डिंग वर्कशॉप तुम्हाला ट्रेनिंग दिलं जातं. ह्याचा तुम्हाला तुमचं ऑनलाईन मध्ये रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर तुम्ही ज्यावेळेला ट्रेनिंगला तुम्ही रजिस्ट्रेशन करताय, तर तुम्हाला ज्या लोकांनी तुम्हाला ही लिंक पाठवली आहे त्या लोकांनी तुम्हाला आज इव्हिनिंगचं, आज नाही उद्यापासून, सोमवारपासून आमच्या हॅपी टू हेल्प सेशनची लिंक तुम्हाला दिल्या जातील, ज्या लिंकवरती तुम्ही जॉईन करून बघू शकता की आपला बिझनेस बेसिक लेवलला कसा चालतो, कसे कस्टमर बनतात, कसे लोकांचे अनुभव आहेत. आणि हे स्टार्ट करण्यासाठी तुम्हाला काय करायचंय, सोमवारपासून आपल्या सकाळचं 8 ते 9 आणि संध्याकाळचे 8 ते 9 या 2 तासाची जी काही हॅपी टू हेल्प सेशनची लिंक आहे ना, तुमच्या लोकांच्याकडनं तुम्हाला मागून घ्यायची आहे. त्याचबरोबर ह्या 4 दिवसांमध्ये काय शिकवलं जाणार ते फार महत्वाचं आहे. आणि हे शिकवणारे कोण आहेत ते त्याच्यापेक्षा जास्त महत्वाचं आहे. शिकवणारे कोण आहेत, जी लोक ऑलरेडी 13 वर्ष 14 वर्ष ह्या कंपनी बरोबर काम करतात, ज्यांची लाईफस्टाईल अमेझिंग आहे. तुम्ही प्रत्येकाच्या स्टोरी मधनं ऐकलात ना, थँक्स टू मेंटॉर मज्जी सर आणि हिना मॅडम, ते गेले 14 वर्षापासून हर्बल लाईफ बरोबर काम करतात. आज ते फॉरेनला फिरायला गेलेले आहेत आणि ते ऑलरेडी सक्सेस